विकास भाई, काल GPCCचो आदलो अध्यक्ष अमित पाटकर हांच्यांनी एक स्टेटमेंट केलो की आपणाक थ्रू मिडिया कळ्ळें की खरगे जी गोंयांत येवपाचो आहा. तशेंच ताणें अशें म्हणलें की काँग्रेस इज नॉट एट ऑल सिरियस टू फायट दी इलेक्शन. तुमचें म्हणणें कितें? सगळ्यांक नमस्कार. आमी काल ती प्रेस ताची पळयली आनी तातूंत तो म्हणटा की खरगे सर जे आसात ते गोंया विजीट तांची सरप्रायज कशी आपणाक आनी मिडियान ते मिडियाच्या थ्रू ताका कळ्ळें. म्हाका पत्रकार भावांक एक सांगूंक सोदतां, तुमी वचून पयलीं अमित पाटकराक विचारपाक जाय की त्याच्या 3.5-4 वर्साच्या टेन्युअरान खरगेजी जेन्ना प्रेजिडेंट जाले तेन्ना अख्खे भारताचे देशांत जितल्यो स्टेट्स आहात त्या सगळ्या स्टेटींनी त्यांची विजीट जाली, पण गोंयांत जावंक ना. कित्याक इस्ट जावंक ना ही तुमी अजून अमित पाटकराक विचारचे. आनी हांव तुमच्या माध्यमांनी ताका विचारतां की गेली 4 वर्सां आमचो नॅशनल अध्यक्ष गोंयांत कित्याक आयलो ना. AICCंतल्यान तांकां रिक्वेस्ट आशिल्ली, आमचे जे गोंयचे ऑब्झर्वर आहात त्यांच्यानी रिक्वेस्ट केल्ली, वर्कर्स लायक मी हांव तांकां 3दा मेळ्ळा ह्या 4 वर्सांत आनी तांकां रिक्वेस्ट केला तुमी एकदा तरी गोंयांत येवचें. बट ह्या 4 वर्सांत खरगेजी केन्नाच आयले ना. हेचें कारण कितें तें अमित पाटकरच सांगूं शकता. आनी आज गिरीश चोडणकर जेन्ना अपॉइंटमेंट तेंची जाली तेंच्यांनी वचून तांकां इन्विटेशन दिलें पर्सनली आनी ही हॅज अग्रीड ऑन अ शॉर्ट नोटीस ही हॅज अग्रीड टू कम टू गोवा. आनी वी आर थँकफूल टू मिस्टर खरगे सर की ते 17 तारखेक आमकां सगळ्यांक संबोधीत करपाक येतात. गेली 4 वर्सां पासून आमी सदीत म्हणटा की हो अमित पाटकर म्हणटा तो इज हँड इन ग्लोव्ज विथ प्रमोद सावंत आनी BJP सरकार आनी थोडे त्याचे मिनिस्टर. अमित पाटकराक ह्या 4 वर्सांत पर्सनल गेन्स, आपल्या बिझनेसाचे पर्सनल गेन्स ह्यांनी खूप मल्टिप्लाय करून तेजे गेन्स ताका BJP दिल्ले आसा. जेन्ना अमित पाटकराची अपॉइंटमेंट आयली मार्चांत 2022 सॉरी, आनी ती अपॉइंटमेंट जेन्ना आयली तेन्ना एक आदेश कसो AICCचो की बाबा हो तुमचो नवीन अध्यक्ष, हो तुमचो नवीन लिडर, यू हॅव टू वर्क अंडर दीस लिडरशीप. आमच्या काँग्रेस पक्षान प्रदीप नाईक, MK शेख सर, जना भंडारी, अमरनाथ पणजीकर सर, तुलियो सर, सुनील कौठणकर, अर्चित नाईक, भरत मार्दोळकर अँड ऑल अदर प्रॉमिनंट काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहात, मेंबर्स आहात, लिडर्स आहात, त्यांच्यानी हो आदेश पॉइंट ब्लँक तो मान्य केलो आणि अमिताक कोऑपरेट करपाक आमी सुरवात केली. अमिताचे जर राजकीय कारकीर्द तुम्ही पळयशात जाल्यार 2022च्या इलेक्शना पयलीं, इलेक्शनाक 3 महिने आसतना ही अप्रोच टू गिरीश चोडणकर की ताका इलेक्शनाक रावपाची इच्छा आसा, काँग्रेस तिकेट जाय, आणि 1.5 काय 2 महिने आसतना त्यांनी काँग्रेसीन एंट्री मारली. इलेक्शन जातकनी 15 दिसां भितर ही गॉट अ प्रमोशन ऑफ GPCC हेड. हें अशें केन्ना जायना. बट AICCन एक अशें विचार केलो की हो एक यंग भुरगो आसा, AICC बिलीव्स इन यंगस्टर्स लायक राहुल गांधी सर, आनी हेका एक चान्स दिलो. बट ह्या 4 वर्सांत ह्या मनशान काँग्रेस कशी काबार करूंक ना हो प्रश्न जर कोणी म्हाका विचारीत जाल्यार सुद्धा एक हेचेर उजेड आमी घालूं शकता. ह्या मनशान ह्या 4 वर्सांत काँग्रेसीक बूथ लेवलाचेर काबार करून उडयली. काल जेन्ना गिरीश चोडणकराची ऑर्डर आयली तेन्ना जे समर्थक आसात अमित पाटकराचे एक 7-8 लोक त्यांच्यानी इमिजिएटली रिवोल्ट केलो आणि पार्टीच्या अगेन्स्ट उलयले, त्या गिरीशाच्या अगेन्स्ट उलयले, काँग्रेस पक्षाच्या अगेन्स्ट उलयले. हांव सगळ्यांक सांगूंक सोदतां जेन्ना अमित पाटकरान प्रेसिडेंट म्हणून टेक ओव्हर जालो तेन्ना गिरीशबाईन थंय 85 लाख रुपया अकाउंटाक सोडून गेल्लो आनी ताका सांगिल्लें पार्टी बरे भशेन चलय. आयज जेन्ना आफ्टर 4 इयर्स गिरीशबाई परत आयलो तेन्ना जर पळयता जाल्यार शॉकिंगली थंय फक्त 2,500 रुपया ह्या आमच्या सो कॉल्ड व्हडलो बिझनेसमॅन, सो कॉल्ड करोडपती 2,500 रुपया खंय तरी दवरिल्ले. आनी छाती ठोकून हो अमित पाटकर सांगता की आपले टॅक्स पे केल्ले पैसे आपण काँग्रेसीक 4 वर्सांत मोडले, काँग्रेस आपण रुजयली, म्हणजे एज इफ 4 वर्सां पयलीं काँग्रेस नाशिल्लीच गोंयांत, ही ह्यांनी रुजयले आतां. आनी ह्या 4 वर्सांचे जो खर्च आसा तो तेणी अजून करूंक दिवंक ना. हांव अपील करता, आमी त्या दिसा PCCन एक ठराव घालपाचो केल्लो की हेचें एक ऑडिट जावचें
ह्या 4 वर्साचे ह्या हो डुप्लिकेट आहा जो एक काँग्रेस काबार करपाकच आयल्लो बीजेपीन धाडलेलो असो दिसता म्हाका ताका. ह्या 4 वर्सांत त्यांनी आपले टॅक्स पे केल्ले पयशे खंय मोडले त्याचो एक ऑडिट जावचो. हे 85 लाख रुपये त्यांनी खंय मोडले हेचें एक ऑडिट जावचें हें आमी ठराव घेवन सोदताले. बट आय डोंट नो ते कित्याक जालें ना. बट तुमच्या माध्यमांतल्यान हांव सांगूंक सोदतां की हो मनीस म्हणटा तो एक डुप्लिकेट काँग्रेस काबार करपा खातीर काँग्रेसीन आयल्लो. इतलें एका एक्सटेंडार गेलो की गिरीश चोडणकर म्हणटा तो जनरल सेक्रेटरी AICCचो. ही इज अ परमनंट इन्वायटी. आणि अशा एका टॉल लिडराक काँग्रेस हाऊसान जर बीजेपीच्या अगेन्स्ट प्रेस कॉन्फरन्स घेवपाची जर आशिल्ली जाल्यार त्याची स्क्रिप्ट हो पयलीं मागतालो अमित पाटकर. ती स्क्रिप्ट मान्य करून ती एप्रुवल जोपर्यंत प्रेसिडेंट दिना तोपर्यंत बीजेपीच्या अगेन्स्ट कोणाकच काँग्रेस पक्षान उलोवपाक अधिकार नाशिल्लो. ह्या रितीचो हो एक व्हडलो ट्रेटर सुद्धा म्हटल्यार अतिशक्ती जावची ना. गिरीशबाईचो फोटो सुद्धा त्यांनी PCCंतलो काडून उडयलो. सो सारोशान जर पळयत जाल्यार चीफ मिनिस्टराक जी कितें पॉलिटिक्स काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाक वापरून करूंक सोदतालो ती पॉलिटिक्स अख्ख्या गोंयभर जाताली. उदाहरणां आसता विश्वजीत राणेच्या फक्त फाटल्यान हो आनी तेचो ग्रूप अमित पाटकर आनी तेचे जो ग्रूप आशिल्लो ते फक्त विश्वजिताच्या अगेन्स्ट उलयताले. CMच्या अगेन्स्ट एक प्रेस म्हाका तुमी दाखोवची किंवा बीजेपीच्या जे कुशासित जे राज्य हा जाला त्याच्या अगेन्स्ट ह्या अमित पाटकरान केन्नाच आवाज उठवलो ना. ह्या मनशान PCCची मिटींग सुद्धा प्रदेश काँग्रेस कमिटीची जी मिटींग असता ती एव्हरी क्वार्टरली फूल बॉडीक आफोवची पडटात आणि एव्हरी मंथ जावची पडटा. ही एव्हरी मंथ मिटींग जाताली पण कोणाक आफयतालो तो सिलेक्टिव्ह जे ताचे बैल आशिल्ले तकली हलयताले तांकांच आफयतालो तो. अदरवायज PCCची मिटींग गेली 4 वर्सांत 3दाय सांगूंक ना. हें हांव ऑन रेकॉर्ड सांगूंक सोदतां. ना जाल्यार अमित पाटकरान ते प्रूव करचें. एज फार एज पर्वरी कॉन्स्टिट्युएन्सी इज कन्सर्न पर्वरीन लॉ अँड ऑर्डरीचो इतलो इश्यू आसा. जे रोहनाक जाय तेंच अमित पाटकर आयकतालो. उदाहरणार्थ ही पर्वरी ब्लॉक कमिटी ही ब्लॉक कमिटी हेचेर थर्ड नाव आसा डॉक्टर फेलिक्स फेर्नांडीस. त्या टायमार हो मनीस NCP नाशिल्लो एज अ स्पोक्स पर्सन फॉर पर्वरी. तदनंतर आणि एक नाव आसा श्री मुन्ना शेख म्हणून. हो मुन्ना शेख म्हणटात तो याचे फोटो तुमकां रोहन खोट्यावर राईट लेफ्ट सेंटर पर्वरीन दिसतले. हो मुन्ना शेख म्हणटात तो डेझिग्नेटेड व्हाईस प्रेसिडेंट ऑफ मायनॉरिटी सेल ऑफ पर्वरी. आणि ह्या अशा लोकांक त्यांनी काँग्रेसीच्या ब्लॉकार घेतलेले. आम्ही टायम अँड अगेन रिक्वेस्ट केली की बाबा हो ब्लॉक फंक्शनल ना हातूंत 50% लोक बीजेपीचे आहात ते काँग्रेसचे मेंबर ना तरी आसतना ह्या अमित पाटकरान केन्नाच आमचें आयकून घेतलें ना. गेली 4 वर्सां तुम्ही जे पत्रकार भाव आयल्यात ह्या ऑफिसान कितल्योश्योच प्रेस कॉन्फरन्सी जाल्यो. फाटल्यान जो बोर्ड आसा तो बोर्ड सदींच आसतलो पर्वरी वेलफेअर फाउंडेशन. बट जेन्ना गिरीशबाई अध्यक्ष जालो त्यांनी आमकां नवीन ब्लॉक दिलो आणि आमी आज काँग्रेस म्हणून आज पर्वरीन वावरता. रोहन खंवटे जे कितें सांगता ते हो आयकतालो एज फार एज पर्वरी इज कन्सर्न. केन्नाच पर्वरीचेर हेंच्यांनी लक्ष घातलो ना. केन्नाच आमी 1000 फावटी सांगले पर्वरी खातीर आमकां तुमी एक स्पेशल अटेन्शन करा. पर्वरी लॉ अँड ऑर्डर कॉलेप्स जाल्या पण ह्या अमित पाटकरान केन्नाच कसलोच लक्ष पर्वरीचेर घातलो ना. म्हज्या लेफ्टाक जो मनीस बसला त्याचें नाव निलेश च्यारी. ह्या निलेश च्यारीक तांणी कलश यात्रेत तेन्ना कलश त्याच्या हातीन दिलो आनी ताका सांगलें तूं नवो ब्लॉक प्रेसिडेंट 2 वर्सां पयलीं. निलेश च्यारीन ही ब्लॉक प्रेसिडेंटशीप घेतली म्हणून ताचेर एक सूड बुद्धीन एक खोटी केस घालून ताचें घर ह्या आमदारान मोडलें. तेन्नाय हो अध्यक्ष आमच्या हेल्पाक आयलो ना. हे जेन्ना घर डिमॉलिश केलें तेन्ना आमी अपील केली PCC की तुम्ही ह्या गरीब मनशाच्या रेस्क्यूवाक या. बट PCCंतल्यान कोण आयलो ना. इन शॉर्ट अध्यक्षान तेचेर इंट्रस्ट घेतलो ना. कित्याक रोहन खंवटेच्या अगेन्स्ट उलोवपाक ताका जालें ना बिकॉज ही इज व्हेरी क्लोज एड ऑफ रोहन खंवटे. हांवें एक गांवकरी म्हूण चॅनल आसा त्या गांवकरी चॅनलाचेर
2007, 2012, 2017, 2022 ह्या चारय इलेक्शनात बीजेपीन सेक्युलर वोट्स फोडून कशें गव्हर्नमेंट हाडलें हेचेर खूब प्रामुख्यान भार दिवन एक्सप्लेन केल्लें आसा. आतां 2027चो टायम आयिल्लो आसा. हो अतृप्त एक्स प्रेसिडेंट अमित पाटकर त्याचे आज फायनान्शियल जे गेन्स आशिल्ले एज अ प्रेसिडेंट बीजेपी ताका दिताली ते आज गेन्स तेचे बंद जाल्ले आसात आणि 27 जी कितें नवें पिल्लू सोडला गोवा काँग्रेस म्हणून ताचो वो मेजर स्टेक होल्डर 100 कोटीचे जे कितें सिक्रेट जो ब्लास्ट जालो जो गिरीश चोडणकरान केलो तो खरोखर ही गोवा काँग्रेस म्हणटात ती जन्माक येवपाची पण ती इन एडवान्स तेचेर आमी ताका टॅकल करून तांकां शांत केले. बट हाचो मेन सूत्रधार म्हणटात तो अमित पाटकर. आज गोंयकारांक एक जावपाची गरज आसा. दिशाभूल न जाता एकत्र येवन 27 इलेक्शन कंडक्ट करपाची गरज आसा. काँग्रेस पक्ष गोवा प्रदेश काँग्रेस कमिटी इज सिन्सियर आणि दे आर व्हेरी सिरियस अबाउट 2027 इलेक्शन्स. हे जे दिशाभूल करपाचें काम अमित पाटकरान काल केलां म्हाका दिसना गोंयचे लोक एज्युकेटेड लोक अशा जे दिशाभूल करपाचे जे स्टेटमेंट्स आसात आदल्या अध्यक्षात तातूंत लोक म्हाका दिसना दिशाभूल जातले म्हणून. तरी आसतना हांव एक अपील करता लेट अस बी युनायटेड स्टे युनायटेड आणि युनायटेडली we stand and we will win 2027 elections and I am confident on that. थोडे दीस पयलीं अमित पाटकरान एक स्टेटमेंट केलो की माय इनकम इज 0 फॉर द इयर 2025-26. आय हॅव सॅक्रिफायस्ड ऑल माय इनकम्स. सो हाजेर तुमचें कितें? हांवें त्या गांवकरी चॅनलांनी सांगिल्लें आनी तुमकां आतां सांगलां हाचेर एक ऑडिट जावपा जाय आनी जर लेजिटिमेटली ताचे टॅक्स पे केल्ले पयशे जर अमित पाटकरान जर काँग्रेसीचेर खर्च केल्या ते लोकांक दाखोवपाक जाय कशे खर्च केले ते. ह्या 4 वर्सांत तुमी बाबा पयशे कितले मोडले ते पयशे कित्याक मोडले लेजिटिमेटली काँग्रेसचें कितें काम जालां काय तुवें तुज्या विम्स एंड फॅन्सीसा प्रमाणे पयशे मोडल्या. जो पर्यंत अकाउंट्स आमकां मेळना तो पर्यंत ह्या स्टेटमेंटाक ऑथेंटिकेशन काय मेळूं शकना अशें म्हजें मत. थँक्यू.